या ठिकाणी ताबडतोब लावणं गरजेचं आहे. आज 8 सामने आपण खेळवतोय आणि त्यामुळे मात्र सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे. वेळ वाचवण्यासाठी सगळ्यांनी वेळ वाचवायचा विनंती असेल. थँक्यू. सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. संघर्ष स्पोर्ट क्लब आणि खंडेराया स्पोर्ट क्लब. संघर्ष स्पोर्ट क्लब संगणकीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. या अगोदरच्या 2 सामने जर पाहिले तर थोडेसे वन साइड आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेट रसिकांना मात्र संघर्ष नक्कीच अपेक्षित असतो. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने क्रिकेट रसिकांना अपेक्षित असतात. आपण या ठिकाणी पाहतोय आमचे अनेक युवक शिवसेना शाखेतील या ठिकाणी मात्र कष्ट घेतात ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आमचे सन्माननीय पप्पू शेठ जंगम माजी शाखा प्रमुख आहेत. आमचे निखिलदादा खानवे आहेत शिवसेना शाखा प्रमुख. त्याचबरोबर आकाश खानवे वाहतूक सेना उपाध्यक्ष लोहगाव आहेत. त्याचबरोबर युवा सेना उपयुवा सेना अधिकारी लोहगाव ओंकार आबा सतीश पांडे आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय की नक्कीच सगळे युवकांची एक फार मोठी फळी आणि ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पहिल्या दिवसापासून मात्र प्रचंड मेहनत या युवकांची मात्र जे चालू आहे. स्कोर कार्ड वरती एक धाव आपल्याला जे पाहायला मिळते. खंडेराया स्पोर्ट क्लब नागराज आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. उन्हाचा कडाका नक्कीच वाढतोय परंतु तेवढीच ज्वालाग्री फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित. पहा या दरम्यान खेळलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या डोक्यावरून सीधा सीमा पार षटकार. भारती के वीर लालों ने नहीं घुल सकता है ता जिंदगी नदियां ना तालों में मुझे चढ़ गया भगवा रंग रंग मुझे चढ़ गया भगवा रंग रंग.
7 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू असताना 7 रन 7 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान परत एकदा एक मोठा फटका शतरक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फेड केला जातोय सीमारेषेच्या लगत घेतली जाते ती दुसरी धाव. 2 धावा या ठिकाणी मात्र ज्या घेतल्या जात आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती चालू. 9 धावा स्कोर कार्ड वरती नागराज आणि दीपक ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलक 9 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती चालू असताना ओ बॅटची कडा चेंडू नक्कीच घेतलीये. दरम्यान मात्र आपण पाहतोय घेतली गेलेली एक वेगवान सिंगल स्कोर कार्ड एका धावेच्या सहाय्यानं पुढे जाऊन पोहोचेल 2 अंकामध्ये अर्थात 10 धावा स्कोर कार्ड वरती. दीपक आणि नागराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक या ठिकाणी मात्र मोठ्या थाटामाटात संपन्न होताना जे पाहायला मिळते. मारा करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार. हा चेंडू आपण पाहतोय निसटलाय सटकलाय पाठलाग नक्कीच करतोय. शतरक्षक चेंडू उचललाय. चेंडूची फेकी नक्की ज्या ठिकाणी केली जाते तोपर्यंत स्कोर कार्ड आपण पाहतोय 12 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आमच्यावरती नेहमीच नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व संघर्ष स्पोर्ट क्लबचे मालक सन्माननीय प्रमोद भाऊ काळे यांच्या वतीनं माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हीच आहे लोहगावच्या क्रिकेट स्पर्धेची खासियत. खेळाडूंना पारितोषिक समालोचकांना नक्कीच पारितोषिक जास्तीत जास्त मिळत असतात. आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रमोद भाऊ काळे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. स्कोर कार्ड वरती धावा 12 बिनबाद 12. खंडेराय स्पोर्ट्स सर्वप्रथम फलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय षटक क्रमांक पहिले संपल्यानंतर मात्र 12 धावा स्कोर कार्ड वरती. संघर्ष स्पोर्ट क्लब न देखील 2 सामने अतिशय धडाकेबाज नक्कीच जिंकलेले आपण पाहिलेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय खंडेरायाच्या नक्कीच खंडेराया स्पोर्ट क्लब हा संघ देखील अतिशय मजबूत आहे. त्यांची गाठ एकमेकांच्या समोर नक्कीच पडली आहे. खंडेराया स्पोर्ट क्लब आपण या ठिकाणी पाहतोय स्वतः मैदानाचे जे ओनर आहेत मालक आहेत मोहनशेठ खांदवे यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र संघर्ष स्पोर्ट क्लब प्रमोद भाऊ काळे यांच्या मालकीचा संघ आहे. आणि या 2 संघातील द्वंद्व या ठिकाणी क्रिकेटच्या रसिकांना आता मात्र जे पाहायला मिळेल. 12 धावा या ठिकाणी आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. षटक क्रमांक नक्की ज्या ठिकाणी संपले ते पहिलं षटक. अजून 5 षटक नक्कीच जे आहेत कामगिरी कशा प्रकारे केली जाते उर्वरित 5 षटकांमध्ये आपण पाहूया. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. हा चेंडू वाईड आहे खराब आहे स्क्वेअर आहे अवांतर नक्कीच आहे. धाव फलकात एका धावेनं भर पडेल. स्कोर कार्ड पोहोचले ते 13 धाव संख्येवरती. षटक क्रमांक मात्र दुसरं. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे अंकुश सिंग. भन्नाट वेग आहे अचूक टप्पा आहे अंकुश सिंग कडक. आणि या दरम्यान मात्र पहा तेवढाच वेगवान फटका खेळलाय फलंदाजानं. 1 बाउंड चेंडू सीमा पार खणखणीत चौकार 4 रन. ये वो रंग है जो जनक लली के मस्तक से आया है. ये वो रंग है जो जनक लली के मस्तक से आया है. जिसे अंजना के लल्ला ने चोले.
15 धावा नक्की 17 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती. या दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती घेतली जाईल सिंगल, एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. पहिल्याच प्रयत्नात सुपर 8 गाठायची प्रत्येक संघानं मात्र सकाळच्या सत्रात टीम मीटिंग घेतली असेल, थोडीशी चर्चा संघ मालकांनी मात्र नक्कीच केली असेल. कॅप्टननं मात्र चर्चा या ठिकाणी मात्र जी केली असेल. फुल टॉस चेंडू मात्र आपण पाहतोय नो बॉल आणि सीमा पार चौकार 4 रन. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती या षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाते. 23 स्कोर कार्ड वरती आल्यात. 1.2 षटकाचा खेळ आतापर्यंत आपण संपताना पाहतोय. धडाकेबाज सुरुवात खंडेराय स्पोर्ट क्लब ने देखील मात्र जे केली आहे. संघर्ष स्पोर्ट क्लबचा प्रयत्न असेल रोखून ठेवायचं. संघर्ष स्पोर्ट क्लब देखील फार मोठा संघर्ष आपण त्यांचा आतापर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र जो पाहिलाय. 24 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना हा सामना मात्र शेवटपर्यंत नक्कीच रोमहर्षक होईल. ओ अतिशय सुरेख चेंडू. जिद्द फार महत्वाची असते. जिद्दीनं नक्कीच खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता नक्कीच आपण पाहतोय जो चेंडू टाकला अंकुश सिंगनं किती भन्नाट वेग होता. चेंडू झपकन यष्टिरक्षकाच्या हातात जाताना आपण पाहिला. जिद्दीच्या बाबतीत नक्कीच एक सुरेख वाक्य आहे. ओढीच्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी आणि जो खऱ्या अर्थानं जिद्दीनं खेळेल तो या ठिकाणी विजय पताका नक्कीच फडकवेल. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला आक्रमण, प्रचंड मोठं आक्रमण, चेंडू सीमा पार चौकार 4 रन. स्कोर कार्ड वरची धावा 28. 1.5 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. अंकुश सिंग एक वेगवान मारा, परंतु अंकुश सिंग वरती देखील केलेलं आक्रमण खंडेराय स्पोर्ट्स आणि संघर्ष स्पोर्ट क्लब यांच्यातील द्वंद्व. हा चेंडू आपण पाहतोय डॉट निर्धाव. शेवटचा चेंडू मात्र नक्कीच या ठिकाणी निर्धाव टाकलाय आणि षटक संपले ती 2. 14च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 आल्यात. 28 बनवल्या गेल्यात. उर्वरित 4 षटकांचा खेळ मात्र जो बाकी आहे. डीजे पंचवीस वर्ष झाली हो, पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी.
थँक्यू. सामन्याचं नक्कीच आपण या ठिकाणी नजर टाकली सामन्यावरती तर 28 आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी मात्र संतोष चव्हाण गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. 14च्या सरासरीने आतापर्यंत धावा मात्र ज्या बनवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी तयार सज्ज. तर चप्पल घालून कुणी मैदानाच्या आतमध्ये जायचे नाही अशा देखील संयोजकांच्या सूचना आहेत. प्लेयर्सना चप्पल घालून मैदानाच्या आतमध्ये जायचे नाही. शूज परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे तेही पंचांची परवानगी घेऊन. 29 स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती या ठिकाणी चालू असताना किती प्रभावी सुरुवात मैदानाच्या पाहतोय. सरसेनापती मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब. या दरम्यान चेंडू जातोय सीरा सीमारेषेच्या बाहेर. खणखरीत सनसरीत चौकार. 4 रन. Get ready. तेहतीस धावा बिनबाद 33. आणि या दरम्यान मात्र पहा रिव्हर्स स्वीपचा एक देखना फटका. चेंडू जातोय सीधा सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. स्कोर कार्ड वरती धावा 39 धावा. 2.3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 39 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. नागराज जर पाहिलं 11 चेंडूंचा सामना केला. 28 धावांवरती नाबाद. 3 चौकार 2 षटकार खेळलेत. तर 5 चेंडूंचा सामना दीपकने केलाय. 9 बनवल्यात. 1 चौकार खेळलाय. एकोणचाळीस स्कोर कार्ड वरती खंडेराय स्पोर्ट क्लब जी सलामी दिली अतिशय कौतुकास्पद एक मोठी भागीदारी नक्कीच जी बनवली आहे. या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली असे असणारे सन्माननीय आवी खेसे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 40 धावा षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती चालू असताना. पाठीमागचे 2 सामने जर पाहिले तर धावांचा फार मोठा दुष्काळ आपल्याला जाणवताना पाहायला मिळाला पहिल्या इनिंग मध्ये. परंतु या सामन्यात जास्तीत जास्त धावा अगदी आपण पाहतोय 3रं षटक चालू आहे. तब्बल 40 स्कोर कार्ड वरती लागल्यात. परंतु क्षमता आहे खंडेराय स्पोर्ट पूर्णपणे संघर्ष स्पोर्ट क्लब कडे देखील. त्यामुळे शेवटपर्यंत अतिशय रोमहर्षक लढत नक्कीच क्रिकेट रसिकांना मात्र जी पाहायला मिळेल. खंडेराय स्पोर्ट क्लब नक्कीच जबरदस्त फलंदाजी एका बाजूने करतोय परंतु संघर्ष स्पोर्ट क्लब देखील कमी नाहीये. त्यामुळे मात्र द्वंद्व रंगत राहील शेवटपर्यंत. विजय पताका कोण फडकवतोय याकडे मात्र तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरात लागून आहेत. बॅटची काढा परत एकदा घेतली. पहा किती लाजवाब क्षेत्ररक्षण. काही धावा नक्कीच वाचवल्यात. या ठिकाणी स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 41
षटक संपले ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. सन्माननीय चेतन खांदवे मास्तर आणि त्याचबरोबर पवन कंद, पंकज कंद यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तीन षटक 41 धावा, बिनबाद 41 स्कोर कार्ड वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओमकार दादा खांदवे उर्फ डीके, कबड्डी क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं व्यक्तिमत्व ओमकार दादा खांदवे डीके यांचं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आता कबड्डी किंग मी सांगितलं, नक्कीच लोहगाव विविध क्रीडा क्षेत्रामध्ये या ठिकाणी मात्र प्रावीण्य मिळवलेलं गाव आहे. ओमकार दादांचं मी स्वागत करेन, डीके यांचं स्वागत करेल. सगळ्यात पहिले 3 षटकार डीकेनं मात्र या क्रीडांगणावरती मात्र खेळून काढले. डीके यांचं मी परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करेल. 41 3 षटक नक्कीच संपले आणि उर्वरित 3 षटकांचा मात्र खेळ जो बाकी आहे. सन्माननीय पप्पू शेठ खांदवे हे देखील क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित, हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. डॉट बॉल आहे. पलीकडच्या बाजूला मात्र प्रेक्षक गॅलरी बरेचसे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत, मी त्यांचंही मनापासून स्वागत करेल. 41 चौथं षटक चालू असताना 6 षटकांचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. लढत आहे संघर्ष स्पोर्ट क्लब आणि खंडेराय स्पोर्ट क्लब या दोन संघाच्या दरम्यान. सन्माननीय प्रमोद भाऊ काळे यांचा संघर्ष स्पोर्ट्स मोहनशेठ खांदव्यांच्या खंडेराया स्पोर्टच्या विरोधात मात्र लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाजी कोण मारतोय हे नक्कीच आपल्याला पाहायचंय. 42 आतापर्यंत आल्या षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना धावा धावफलकावरती 4थं षटक प्रगती पथावरती चालू. सामना क्रमांक नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा सामना या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. ऑफ साइडच्या दिशेला खेळून काढलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू फेड करतोय, त्यानंतर मात्र घेतली जाते ती सिंगल. 43 धावा स्कोर कार्ड वरती. 3.3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. तर आणखीन एक आनंदाची बातमी आपल्यापर्यंत आली आहे. भारत आणि इंग्लंड हा सामना नक्कीच जो चालू होता आणि त्यामध्ये मात्र भारतानं विजय मिळवलाय. नक्कीच एक आनंदाची बातमी आपल्यापर्यंत येताना जे पाहायला मिळते. 43 धावा स्कोर कार्ड वरती आणि या दरम्यान मात्र घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी मात्र येते. स्कोर कार्ड 44. 3.4 षटकाचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर मात्र 44 धावा स्कोर कार्ड वरती. टीमचे ओनर आलेत आदित्य, खंडेराय स्पोर्ट क्लबचे ओनर आदित्य यांचं देखील स्वागत. दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू फीड केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतली जाते. 46 धावा षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना
अंकुश सिंग दरम्यान गोलंदाजी मार्क वरती तयार. स्कोर कार्ड वरती 46. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू आहे. या दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेला खेळलेला हा फटका आपण पाहतोय, जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकार थँक्यू. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय बिनबाद 52. खंडेराय स्पोर्ट क्लब केली गेलेली एक जबरदस्त अशा प्रकारची सुरुवात. या ठिकाणी मात्र उपशाखा प्रमुख साठे वस्तू लोहगाव सुधीर गडलिंग हे देखील मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. 52 धावा. षटक संपले 4. 2 षटकांचा खेळ मात्र जो बाकी. उन्हाचा प्रचंड मोठा कडाका, परंतु तेवढी ज्वालाग्रही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खंडेराय स्पोर्ट क्लबची. षटकार चौकार आणि प्रचंड मोठी दाहकता आक्रमकता. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 54 वरती. षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे ते 5वं षटक. या दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका आणि चेंडू जातोय सीधा सीमा पार. षटकार आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय परत एकदा वेग हिट. चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. थँक्यू. 66 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नागराज जो खेळ करतोय त्या खेळासाठी पारितोषिक आले. विराज साळुंके कॅन्टिंग यांच्या वतीनं 500 रुपयांचा पारितोषिक नागराज साठी आले. स्कोर कार्ड वरती 66. नागराज खेळतोय 15 चेंडू 38 धावांवरती नाबाद. 3 षटकार 2 चौकार नक्कीच लगावलेत. तर दीपक 13 चेंडू आणि 26 धावांवरती नाबाद. 1 चौकार 2 षटकार त्यानं लगावलेत. आकाशाचे वेध नक्कीच चेंडूने घेतले. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या दरम्यान मात्र झेल निसटलाय 2 शतरक्षकांच्या हातातून. स्कोर कार्ड पोहोचले ते 68 धावसंख्येवरती. 4.4 षटकाचा खेळ संपल्यानंतर 68 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 4.4 षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. पाहूया यानंतर कशा प्रकारची मात्र कामगिरी जी केली जाते. फुलटॉस आक्रमण परत एकदा पाहायला मिळतंय. झेल दरम्यान टिपलाय आणि फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद.
जिथं घुसतंय या मराठ्याचं द्वार जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला आला तर काय फोडत वाघरे अशी धगधगती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 आला तर काय स्कोर कार्ड वरती 68 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती चालू असताना अविनाश देवकर या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. आपण पाहतोय मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती तयार. हा चेंडू आपण पाहतोय, चेंडूला दिशा दिली गेली आहे. शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, घेतली जाईल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते फेकिया या ठिकाणी मात्र जी केली जाते स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो 69 धावसंख्येवरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक संपतायत 5. अखेरचं शेवटचं आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये मात्र जे टाकले जाईल. संघर्ष स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात खंडेराय स्पोर्ट क्लब या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी क्रिकेट रसिकांना मात्र जो सामना पाहायला मिळतोय. बनवल्यात 69 आतापर्यंत. अखेरचं षटक जे बाकी आहे. दोन्ही फलंदाजांनी जी फलंदाजी केली कौतुकास्पद. नागराज 39 धावांवरती नाबाद. दीपक 28 धावांवरती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आणि 69 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकात कितपत धावसंख्या वसूल केली जाते ते मात्र पाहायचंय. नरेश पाटील हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. प्रत्येकाचं स्वागत नक्की ज्या ठिकाणी आपण पाहतोय. आमचे उप युवा सेना अधिकारी लोहगाव ओंकाराबा सतीश पांडे आणि त्याचबरोबर मात्र आमचे निखिलदादा कानवेश शिवसेना शाखा प्रमुख प्रत्येकाचं स्वागत करण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करतायत. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलकात एका धावेनं भर पडेल. स्कोर कार्ड पोहोचले 70 वरती. 70 रन. सन्माननीय ज्ञानेश्वर खांदवे हे देखील क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत. बॅटची काढा चेंडून घेतली. शतरक्षक चेंडूवरती धावत आलाय. घेतली जाईल सिंगल. एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्रीज सोडली गेली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा मिळत आहेत. धावफलक पोहोचले 72 वरती. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 5 पॉइंट. एका षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 72 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय डॉट. निर्धाव. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती या ठिकाणी आपण पाहतोय 72 धावा धावफलकावरती. एक धाव घेतली जाईल. सिंगल घेतली जाईल. 73 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यानंतर खेळणारे 2 संघ आपण नक्कीच जे पाहणार आहोत. शिवगर्जना वर्सेस संतनगर. दोन्ही टीमच्या कॅप्टन दोन्ही टीमच्या कर्णधारांनी ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहावं विनंती असेल. आणि या प्लेइंग 11 देखील आपली पोहोचवायची आपल्याला विनंती असेल. घेतली जाते ती सिंगल. एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते. स्कोर कार्ड एका धावेच्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 74 वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळतंय 5 पॉइंट 5.4 षटकाचा खेळ नक्कीच संपलाय. 74 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय.
लॉंग ऑनच्या दिशेला झेल टिपला जातोय आणि आता मात्र फलंदाज बाद. शिवाजी महाराज की जय. चौऱ्याहत्तर दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.5 षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल खांदवे आणि लोकेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 74 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.5 षटकाचा खेळ नक्कीच आपण संपताना पाहतोय. हर्षल कशा प्रकारची कामगिरी करतो ते मात्र पाहायचंय. स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे लोकेश, नॉन स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विनायक या ठिकाणी सज्ज झालाय, तयार होतोय. हा चेंडू जमीनला समांतर लगत फटका जो खेळून काढलाय. सिंगल पूर्ण केली जाते, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर मात्र ही दुसरी धाव पूर्ण केली जाते. बनवल्या गेल्या 76 धावा जिंकण्यासाठी संघर्ष स्पोर्ट क्लबला 77 धावांचं लक्ष्य, 77 धावांचं टार्गेट, 77 टू विन. चला यानंतरचे दोन कॅप्टन. जो मारकर हटा उसे कहते हैं मराठा. हर हर महादेव. हुलगेज जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. थँक्यू. या ठिकाणी नाणेफेकीसाठी मी विनंती करेन आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रमोद भाऊ काळे. प्रमोद भाऊ आपल्या शुभ असते यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक होतोय, टॉस होतोय. संघर्ष स्पोर्ट क्लबचे मालक आहेत प्रमोद भाऊंच्या शुभ असते या सामन्याचा नक्कीच टॉस होतोय. आणि या आता गाठ पडणार आहे संतनगर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात शिवगर्जना. संतनगर वर्सेस शिवगर्जना, शिवगर्जना वर्सेस संतनगर. थँक्यू. सन्माननीय सत्यवान दादा जाधव आपल्याला विनंती करतो आपण देखील टॉस साठी समोर या. सन्माननीय आकाश कानवे, सन्माननीय ओंकार आबा सतीश पांडे, नाणेफेक होतीये यानंतरच्या सामन्याची. शिवगर्जना वर्सेस संतनगर ही लढत क्रिकेटच्या रसिकांना मात्र जी पाहायला मिळेल आणि त्याचा टॉस सन्माननीय प्रमोद भाऊ काळे यांच्या शुभ हस्ते केला जातोय.
संतनगर संघानं टॉस जिंकलाय. काय निर्णय आहे? शतरक्षण करण्याचा निर्णय. धन्यवाद. संघर्ष स्पोर्ट क्लब, जैसा नाम वैसा काम. एक संघर्षमय फटका. चेंडू सीधा सीमा पार. चौकार 4 रन. विझण्याची तमाने बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच खऱ्या अर्थानं तुफानाचा सामना करू शकतात. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र तुफानी जलवा. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे नक्की स्पष्ट केले संघर्ष स्पोर्ट क्लबनं. पहा परत एकदा फ्लॅट 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 बिग सिक्सर. स्कोर कार्ड वरची नजर टाकली तर स्कोर कार्ड वरची धावा आहेत त्या 10. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरची चालू आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजय गोलंदाजी मार्गावरची परत एकदा सज्ज झालाय. आणि या दरम्यान मात्र पहा परत एकदा आसमान दाखवलाय. षटकार धाव फलक 16 धावा. बिनबाद 16 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टरक्षक नक्की चेंडूवरती येतोय. चेंडू या ठिकाणी मात्र फेड केला जाईल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 16. सुरुवात किती प्रभावशाली केली संघर्ष स्पोर्ट क्लबनं आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. एक चांगला संघर्ष स्पोर्ट क्लबचा मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. तुमचा संघर्ष इतका कडवा असावा की यशाला पण तुमच्या समोर नतमस्तक व्हावे लागेल. संघर्षाच्या बाबतीत एक सुंदर वाक्य आहे. आणि या नक्कीच संघर्ष स्पोर्ट क्लब नावाप्रमाणे कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. पहा चेंडू निसटलाय गोलंदाजाच्या हातातून. त्यानंतर मात्र वसूल केली जाईल. सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र वसूल केली जाईल. स्कोर कार्ड आपण पाहतोय 17 वरती नक्कीच जाऊन पोहोचलाय. शेवटचे 30 चेंडू 60 धावा. प्रत्येक चेंडू पाठीमागे 2 धावांची गरज संघर्ष स्पोर्ट क्लबला. 30 चेंडू 60 धावा. आता समीकरण मात्र जे तयार झाले. डीजे या दरम्यान गगनाला गवसणी घालणारा हा फटका. षटकार 6 धावा. एकच राजा इथे जन्म
स्कोर कार्ड वरती 23 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना 23 धावा. हा चेंडू आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव चेंडू नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक चालू आहे ते दुसरे षटक. बिनबाद 23. स्कोर कार्ड वरती धावा नक्कीच ज्या पाहायला मिळत आहेत. मारा करण्यासाठी मात्र परत एकदा गोलंदाज तयार. गोलंदाज सज्ज. ओ हा चेंडू झेल टिपला जातोय. झेल टिपला जातोय. पहिला झटका संघर्ष स्पोर्ट क्लबला. फार मोठा जल्लोष मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरे ताने है माहे भवानी. तेवीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती जे चालू आहे नारायण या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. हा चेंडू उसळी घेणारा यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन मात्र विसवताना आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स म्हणून नक्कीच पंतानं केलेला इशारा. स्कोर कार्ड वरती 23 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक नक्कीच दुसऱ्या प्रगती पथावरती जे चालू आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला. शतरक्षक नक्कीच परत एकदा पाठलाग करतोय. चेंडू फीड केला जातोय. घेतली जाईल एक धाव. सिंगल या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24 वरती. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 24 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय धडाकेबाज कामगिरी संघर्ष स्पोर्ट क्लबची देखील आपल्याला पाहायला मिळते. एक गडी नक्कीच त्यांना जो गमावलाय परंतु क्षमता आहे संघर्ष स्पोर्ट क्लब मध्ये. यापूर्वीचे 2 सामने त्यांचे जर पाहिले तर किती जबरदस्त कामगिरी आहे. दोन्ही सामने मात्र जे जिंकलेले आहेत तर प्रयत्न असेल की नक्कीच पहिल्याच प्रयत्नात या ठिकाणी सुपर 8 ची फेरी नक्कीच गाठायची. शेवटच्या आता चेंडू शिल्लक 24. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. ड्रिंकिंग ब्रेक जलपानासाठी दिले गेलेला कालावधी डीजे. शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. थँक्यू. तर या षटकानंतर ड्रिंकिंग ब्रेक असं अर्थात आता षटक संपले 2. तिसऱ्या षटकानंतर ड्रिंकिंग ब्रेक जलपानासाठी कालावधी नक्कीच जो दिला जाईल. अक्षय पवार आणि निलेश खानवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष स्पोर्ट क्लब मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. गरज आहे षटकारांची, गरज आहे चौकारांची. जी फलंदाजी खंडेराया स्पोर्ट क्लब न केली तीच फलंदाजी अपेक्षित संघाकडून असेल. अक्षय पवार आणि निलेश खानवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूर गवसणं फार गरजेचं. आणि हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे. खराब स्वरूपाचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकात एका धावेनं भर पडेल. स्कोर कार्ड आता मात्र जाऊन पोहोचेल 25 वरती. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 2.1 षटकाचा खेळ आतापर्यंत जो संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. शांततेचं वातावरण. या दरम्यान ऑफसाईडच्या दिशेला कव्हरचा क्षेत्ररक्षक नक्की चेंडूवरती येतोय. चेंडू फीड केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब कलेक्शन, खराब क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खनखनीत चौकार 4 रन. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है
शेवटचे चेंडू शिल्लक 22 चेंडू आणि 48 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. ओ अतिशय जबरदस्त तडाखा, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर. असे अभिमान हेच जीव प्राण साऱ्या महाराष्ट्राची शान पाळी लावली या दैवताचं येण मराठमोळ्या मातीचं केलं त्यांनी सोमाला द्यावं लागलं ज्ञान अभिजित राजूचं गाणं द्यावं लागलं ज्ञान अभिजित राजूचं गाणं साजतो या स्वर दोघांचा गाण्याला हो साजतो या स्वर गाण्याला दोघांचा जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार छाप पडतो या गाण्यावारचा. पस्तीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 2.3 षटकाचा खेळ नक्की संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान मात्र पहा तडाका कडाका जबरदस्त खणखणीत चौकार, 4 रन. कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला आता भिडणार जरी आलं तुफान नव्यात मान रोखणार. स्कोर कार्ड वरती 39, षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू असताना दरम्यान मात्र पहा शतरक्षक चेंडू वरती येतोय, चेंडू फीड केला जातोय, धाव फलक जाऊन पोहोचेल ते 40 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू असताना 40 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ, जशाच तशा प्रकारचं दिलेलं प्रत्युत्तर संघर्ष स्पोर्ट क्लब फार मोठा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होतीये आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र एक संघर्ष करतोय संघर्ष स्पोर्ट क्लब. आपण पाहतोय तशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर. ओ क्रीज सोडलीये परंतु सुरक्षित परत एकदा क्रीज मध्ये पोहोचलाय. सामन्याचं समीकरण आता शेवटचे 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. बनवल्या गेल्यात 18 चेंडू 40 आणि 18 चेंडू बनवायच्या त्या 37. डीजे वर्ग मराठ्याचं द्वार जणू तलवारीची धार मराठ्याचं द्वार जणू तलवारीची धार आज जणू नका आमच्या रागाचा हो आज जणू नका आमच्या रागाचा हो. जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार मान भगव्याची शान राखणार. एक सोनेरी पान रे लाख जीवांचा प्राण रे. जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला. आला तर काय फोडत वाघरे अशी धगधगती मनात आगरे. हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे. आला तर काय फोडत वाघरे अशी धगधगती मनात आगरे. हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे. 25 वर्ष झाली हो पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आहे. हे किती आले निघाले छातीची ढाल केली. थँक्यू. संयोजकांना दुसरी वॉर्निंग दिली, चप्पल घालून मैदानाच्या आतमध्ये परत जर कोणी दिसलं तर आता पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, याची दक्षता घ्या. दुसऱ्यांदा सूचना दिली आहे, पहिल्यांदा दिली होती. परत कोणी जर चप्पल घालून मैदानाच्या आतमध्ये गेलं कोणता खेळाडू तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 40 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूत 37 बनवायच्यात. अठरा चेंडू 37 धावा जिंकण्यासाठी मात्र आवश्यक. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र केली जाते. 18 चेंडू 37 धावा, 37 धावा, 18 चेंडू. सामन्याचं मात्र समीकरण जे तयार झाले, संघर्ष स्पोर्ट क्लब एक मोठा धावफलक मात्र त्यांच्या समोर ठेवला होता.
परंतु जबरदस्त खेळ संघर्ष स्पोर्ट क्लबचा देखील आपल्याला जो पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच शेवटपर्यंत या सामन्याची भविष्यवाणी करणं मुश्किल आहे. दोन्ही संघ समान ताकदीचे, आमने सामने त्यांच्यातील टक्कर, त्यांची गाठ आमने सामने आपल्याला नक्कीच पडताना पाहायला मिळते. दरम्यान मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज तयार, सज्ज. व हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे आणि धाव फलकात मात्र भर पडतीये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते 41 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. वेळ वाचवा, जो निर्धारित टाइम दिलाय, निर्धारित वेळ दिलाय, त्या वेळेस सामना पार पडणं गरजेचं आहे. त्यामुळे वेळ वाचवा विनंती असेल. दरम्यान चेंडू परत एकदा सीमा पार, खणखणीत सनसनीत षटकार. कडी धारदार आता हवी कशाला तलवार अरे आवाज कुणाचा याचं उत्तर आपलंच सरकार हाती घेऊ मशाल रे बाप जाळू खुशाल रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला आला काही फोडत वाजरे अशी धगधगती मनात 47 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहतोय. अठ्ठेचाळीस धावा अर्थात चेंडू 16 आणि अजून 29 जिंकण्यासाठी आवश्यक. 16 चेंडू 29 धावा, 29 धावा 16 चेंडू. सामन्याचं समीकरण मात्र जे तयार झाले आणि पहा कव्हरच्या दिशेला शतरक्षक तैनात, झेल टिपला जातोय. फलंदाजाला परतावं लागेल, फलंदाज बाद. शेवटचे 15 चेंडू आणि 29 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, घेतली जाईल सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. धाव फलक या ठिकाणी पोहोचतोय. संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय संघर्ष स्पोर्ट क्लबचं 50 धावा स्कोर कार्ड वरती. बादल छड़ते हैं, कोहरा उठता है, हर काली अंधेरी रात के बाद सवेरा होता है. कभी कभी हमें जो अंत लगता है वही से एक नया अध्याय शुरू होता है. संघर्ष स्पोर्ट क्लब एक भला मोठा स्कोर त्यांच्या समोर मात्र जो उभा होता, परंतु नक्कीच फायटिंग चालू आहे, संघर्ष चालू आहे आणि या धावफलक पोहोचवलंय 51 वरती, अर्थात 14 चेंडू 26 धावा असं सामन्याचं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहा लागोपाठचे 2 वाईड आणि परत एकदा मात्र सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलताना पाहायला मिळत आहे. या चुका खंडेराय स्पोर्ट क्लबला थांबवाव्या लागतील. अवांतर धावा अशा महत्वपूर्ण क्षणी, अशा रोमार्शक सामन्यामध्ये अवांतर धावांवरती आवर घालणं फार गरजेचं खंडेराय स्पोर्ट क्लब साठी असेल. 52 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये लागोपाठचा तिसरा चेंडू वाईड, लागोपाठचा तिसरा चेंडू वाईड आणि आता सामन्याचं समीकरण तयार झालंय 14 चेंडू आणि 24 धावा. 10चा डिफरंट आहे. एक जरी फटका खेळला तरी आणखी रोमांचक त्या सामन्यात तयार होईल.
आणि पहा लॉंग ऑनच्या दिशेला टिपलेला एक लाजवाब झेल, फलंदाज बाद. काळी फोडत वाघरे पक्षी धगधगती थँक्यू. आगरे. 3 वाईड आलेत, लागोपाठचे 3 वाईड आलेत. अर्थात आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 13. आणि 24 धावांची गरज. तेरा चेंडू 24 धावा, 24 धावा 13 चेंडू. नक्कीच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. अनिल मिसाळ, संघर्ष स्पोर्ट क्लब मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, सामना रोमहर्षकतेकडे. या अगोदरच्या 2 सामन्यांना थोडीशी निराशा प्रेक्षकांची केली होती, परंतु हा सामना नक्कीच रोमहर्षक अशा प्रकारच्या स्थितीत आणि या सामन्याची भविष्यवाणी करणं कठीण, कारण की संघर्ष स्पोर्ट क्लबनं देखील दर्जेदार खेळ केलाय आणि सामना आलाय पूर्णपणे. आपण पाहतोय 13 चेंडूत 24 धावा असं समीकरण नक्कीच येताना आपल्याला जे पाहायला मिळते. शतरक्षणा बदलाव, शतरक्षणाची व्यूहरचना मात्र या ठिकाणी बदलवली जाते. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. ओ आणि आज बरोबर अतिशय दूरवरचा खेळायला जबरदस्त तडाखा षटकार. स्वतःच्या धुंदीत जगतो या, रॉयल बनून वागतो या. हे स्वतःच्या धुंदीत जगतो या, रॉयल बनून वागतो या. वाटल मनाला थँक्यू. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. शेवटचे चेंडू शिल्लक 12, 18 धावा जिंकण्यासाठी मात्र आवश्यक. 9च्या सरासरीनं नक्कीच या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील. किती जबरदस्त तडाखा आपण पाहिला. डावखुरे हाताचा फलंदाज स्ट्राईकला होता अनिल मिसाळ आणि सामन्याचं पूर्णपणे समीकरण बदलून टाकणारा षटकार पाहिला. हा चेंडू आपण पाहतोय. आता मात्र फ्रंट फुटवर जेव्हा लेग साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न असफल ठरवलाय. सामन्याचं समीकरण परत एकदा बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक 11, जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 11 चेंडू 18 धावा. दरम्यान आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढला फटका. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू जातोय सीमा पार. परत एकदा सामन्याचं समीकरण बदलतंय. थँक्यू. शेवटचे 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहा सामना कोठे होता आणि कोठून कोठपर्यंत पोहोचलाय. आमचे विनायक दादा जाधव हे देखील व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. दरम्यान आपण पाहतोय घेतली जाते ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. आणि याच बरोबर अति घाई संकटात नाही, अति घाई संकटात नाही. फलंदाज बाद. मोक्याच्या क्षणी पडलेली विकेट.
थँक्यू. शेवटचे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आवश्यक. विनायकदादा जाधव एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. काल सांगवी या ठिकाणी फायनलचा दिवस संपन्न झाला. काल विनायकदादा सांगवी पर्यंत आले होते सामन्यांचा आनंद घेण्यासाठी. काल वरद इलेव्हन लोणावळा या संघानं मात्र त्या ठिकाणी फायनल जिंकली विनायकदादा. तर नक्कीच एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व विनायकदादा या ठिकाणी व्यासपीठावरती बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी आपण पाहतोय. हा सगळे 64 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती चालू असताना मारा करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार सज्ज. 64 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. आणखीन रोमांचकता वाढते सामन्यामध्ये. आता शेवटचे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. कधी खंडेराय स्पोर्ट क्लब सरस ठरतोय, कधी संघर्ष स्पोर्ट क्लब सरस ठरतोय आणि असेच सामने क्रिकेट रसिकांना अपेक्षित असतात. अशा सामन्यांची अपेक्षा क्रिकेट रसिकांना असते. रंगतदार, रोमहर्षक, शेवटपर्यंत रंगणारे. आणि पहा हा चेंडू देखील डॉट. निर्धाव. शेवटचे चेंडू आता शिल्लक 6 आणि बनवायच्या 13 संघर्ष स्पोर्ट क्लबला. डीजे डीजे अनिकेत ए यस. थँक्यू. शेवटचे आता चेंडू शिल्लक 6 जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनाश देवकर, अक्षय पवार ही जोडी आहे. अक्षय पवार नक्की स्ट्राईक पासून वंचित आहे. तर नक्की नुकताच अविनाश देवकर हा स्ट्राईक वरती पोहोचलाय. ज्या अक्षयने 15 चेंडूत 28 धावांची खेळी केली त्याला स्ट्राईक वरती घेण्याचा नक्की जो प्रयत्न असेल अशा मोक्याच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. दरम्यान आपण पाहतोय सूर मारला होता आणि याच बरोबर चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत सळसळीत चौकार. ओ बॅटची कडा आणि पहा या ठिकाणी मात्र चेंडू सीमारेषा पार होतोय. खरखरीत चौकार. 4 रन. चार चेंडू 5 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. थँक्यू. 2 चौकार कसे आले थोडासा नाराज नक्कीच खेळाडू नक्कीच जे असतील खंडेराय स्पोर्ट क्लबचे. कदाचित शतरक्षण व्हायला हवं होतं या दोनही चौकारांवरती. शतरक्षणाची व्यूहरचना पहा बदलवली आहे. शेवटच्या आता चेंडू शिल्लक. 4 चेंडू 5 धाबा. आपण या ठिकाणी पाहतोय रोमहर्षकता क्षणाक्षणाला जाणवताना पाहायला मिळते. संघर्ष संघर्ष फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आणि हा चेंडू आपण पाहतोय.
वाईड बॉल शेवटचे आता चेंडू शिल्लक 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. 4 चेंडू 4 धावा. एक रोमहर्षक सामना क्रिकेटच्या रसिकांना मात्र पाहायला मिळतोय. ओ स्टेट ड्राईव्ह स्वरूपाचा नक्कीच या ठिकाणी फटका जो खेळलाय. सिंगल वसूल केली आहे. एक धाव नक्कीच जी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खतरा होऊ शकतो आणि फलंदाज दरम्यान बाद धावबादची शिकार. जरी आलं तुफान नव्यात मान रोखणार गाजणार आता गाजणार शिवरायांचा मान भगव्याची शान राखणार एक सोनेरी पान रे लाख जीवांचा प्राण रे जय भवानी. थँक्यू डीजे. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. मैदानाच्या बाहेर नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आपण या ठिकाणी पाहतोय अक्षय पवार. एक चांगला खेळ अक्षयचा नक्कीच जो पाहायला मिळत होता. अक्षय बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. धावबाद मोक्याच्या शनी मित्रांनो बाद होणं फार कठीण असतं. 2019च्या विश्वचषकात आपण अनुभवलं त्या आठवणी नक्कीच आल्यानंतर आज रोजी देखील 10 चेंडू 25 धावा. पवार सर समीकरण मात्र जे होतं न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल नक्कीच जी चालू होती आणि या नक्कीच भारताला तो सामना गमवावा लागला. ती दुःख आज रोजी आपल्याला नक्कीच आहेत. धावबाद होणं फार कठीण असतं. दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव नक्कीच जी घेतली गेली आहे. टाळ्यांचा कडकडाट. आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे 2 आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. संघाच्या कामगिरीवरती सन्माननीय प्रमोद भाऊ काळे खुश असतील. जबरदस्त अशा प्रकारचा खेळ केला. एवढी मोठी धावसंख्या समोर होती परंतु चेस करत असताना एक जबरदस्त खेळ संघर्ष स्पोर्ट क्लबचा. शेवटचे चेंडू शिल्लक 2 आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. रोमहर्षकता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यान विजय फटका कव्हरच्या दिशेला. संघर्ष स्पोर्ट क्लब आपण या ठिकाणी पाहतोय सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. जबरदस्त खेळ संघर्ष स्पोर्ट क्लबचा सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. वश हा चालला आला टरकाळी फोडत वाघरे थँक्यू. मनात आगरे. हरिभाऊ काळे यांच्या वतीनं मात्र अक्षय पवारच्या बहरदार खेळासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. अक्षय पवार अतिशय सुरेख खेळ केलात. मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील जातोय 28 धावांची खेळी करणारा अक्षय पवार. पवार इज पवार. डीजे थांबा डीजे. थँक्यू. सन्माननीय सुधीर सर, हरिभाऊ नाना काळे,